नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा अकोला पोलीस भरती 2024चं इथं फायनल कट ऑफ लिस्ट 2024 म्हणजेच अकोला पोलीस भरती म्हणजेच किंवा पोलीस भरती 2024 मध्ये अकोला जिल्ह्याचं इथं फायनल कट ऑफ काय गेलं होतं, मागील वर्षीचं फायनल कट ऑफ काय होतं मित्रांनो अकोला जिल्ह्याचं। त्याच्यामध्ये एसटी, एससी, ओबीसी, ओपन, विजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ईडब्ल्यूएस, एसबीसी, एसईबीसी, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, होमगार्ड आणि पोलीस पाल्य सर्व आरक्षणानुसार मी तुम्हाला अकोला जिल्ह्याचं 2024च्या पोलीस भरतीमध्ये फायनल कट ऑफ काय होता, किती मुलांचं किती फायनल कट ऑफ लागला होता, मुलींचं किती फायनल कट ऑफ लागला होता, पोलीस पाल्याचं सर्व आरक्षणानुसार तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे अकोला जिल्ह्याचं 2024च्या पोलीस भरतीमध्ये। यंदा जर तुम्ही 2025च्या पोलीस भरतीमध्ये जर तुम्ही अकोला जिल्ह्यामध्ये फॉर्म अप्लाय करत असाल मित्रांनो, तर तुम्हाला मागील वर्षाचं कट ऑफ तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे की तेव्हाच मग तुम्ही जागेचं कंपॅरिझन करून आणि तुम्हाला एक कट ऑफचा अंदाज लागून देईल की यावर्षी पण एवढा कट ऑफ लागेल। त्यासाठी मी त्याच पर्पजसाठी हा व्हिडिओ बनवते। अकोला जिल्ह्याचं तुम्हाला पोलीस भरतीचं 2024च्या अकोला जिल्हा पोलीस भरतीचं तुम्हाला फायनल कट ऑफ मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, सर्व कास्टनुसार तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या। नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। आणि मित्रांनो मला कमेंट करा की तुम्हाला अजून कोणत्या जिल्ह्याचं इथं व्हिडिओ पाहिजे कट ऑफचं, मी ते पण तुम्हाला लवकरात लवकर बनवून आपल्या या यूट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड करून देईल। चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, आता खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरीचा सर्वात पहिले बघूया आपण। बघा त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ओपन कॅटेगरीचा आपण बघून घ्या। बघा ओपन कॅटेगरीचा टोटल जागा जर विचारात घेतलं मित्रांनो ओपन कॅटेगरीचा तर 54 जागा होत्या ओपन कॅटेगरीच्या टोटल। त्याच्यामध्ये बघा ओबीसी होमगार्डचं फायनल कट ऑफ गेलेले मित्रांनो 116 मार्कावर बघू शकता तुम्ही। त्याचं ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला मित्रांनो तर 2 मिनिटं बघा, एकदा झूम करून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे दिसेल। बघा मित्रांनो, तो ओपन कॅटेगरीचं मित्रांनो अगर जर आपण पोलीसचं पाल्याचं ओपन कॅटेगरीचं इथं कट ऑफ बघितलं मित्रांनो 105 मार्कावर लागलेले बघू शकता तुम्ही। एक सर्व्हिसमॅनचं ओपन कॅटेगरी एक सर्व्हिसमॅनचं इथं फायनल कट ऑफ लागले मित्रांनो 105 मार्कावर बघू शकता तुम्ही। नंतर बघा मित्रांनो, नंतर पुढे बघा, नंतर येतो बघा भूकंपग्रस्तचा जर आपण कट ऑफ बघितला मित्रांनो तो भूकंपग्रस्तचा इथं ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लागलेला 99 मार्कावर बघू शकता तुम्ही। आणि खेळाडूचा मित्रांनो खेळाडूचा इथं ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लागला मित्रांनो 111 मार्कावर बघू शकता। आणि महिला ओपन कॅटेगरीच्या महिलांचा इथं फायनल कट ऑफ लागलेला मित्रांनो बघू शकता तुम्ही 114 मार्कावर लागलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही अकोला जिल्ह्याला बघा शकतात। तसं जर विचार केला मित्रांनो आपण बघा प्रकल्पग्रस्तचा इथं ओपन कॅटेगरीचं प्रकल्पग्रस्तचा कट ऑफ लागला मित्रांनो 122 मार्कावर बघू शकता तुम्ही। आणि प्रकल्पग्रस्त म्हणजे हे बघा प्रकल्पग्रस्तचं 122। जसं की बघा ओपन कॅटेगरीमध्ये जर मुलांचं कट ऑफ बघितलं मित्रांनो मुलांचं कट ऑफ तो ओपन कॅटेगरीमध्ये मुलांचं कट ऑफ फायनल इथं 123 मार्कावर लागले बघू शकता तुम्ही। ओपन कॅटेगरीच्या मुलांचं इथं फायनल कट ऑफ 123 मार्कावर लागले मित्रांनो ओपन कॅटेगरीचा बघू शकता तुम्ही अकोला जिल्हा पोलीस भरती 2024ला हे झाले मित्रांनो ओपन कॅटेगरी। जसं की एससी कॅटेगरी बघा, एससी कॅटेगरीचं बघून घेऊया। तर एससी कॅटेगरीचा इथं टोटल 25 जागा होत्या मित्रांनो। त्याच्यामध्ये बघा एससी कॅटेगरीमध्ये होमगार्डचं कट ऑफ लागले मित्रांनो 110 मार्कावर, पोलीस पाल्याचं कट ऑफ लागले मित्रांनो 102 मार्कावर आणि एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ लागले मित्रांनो 94 मार्कावर। जसं की बघा भूकंपग्रस्तचं कट ऑफ जर बघितलं मित्रांनो आपण एससी कॅटेगरीचा तर एससी कॅटेगरीचा भूकंपग्रस्तचा कट ऑफ लागले मित्रांनो 98 मार्कावर। आणि एससी कॅटेगरीचा खेळाडूचा कट ऑफ लागले मित्रांनो 104 मार्कावर। आणि एससी कॅटेगरीच्या महिलांचा इथं कट ऑफ मित्रांनो बघा एससी कॅटेगरीचा फिमेल रिझर्वेशन तर एससी कॅटेगरीचा इथं महिलांचं कट ऑफ गेले मित्रांनो 103 मार्कावर। आणि एससी कॅटेगरीच्याच मुलांचं कट ऑफ जर आपण बघितलं मित्रांनो तर मुलांचं कट ऑफ गेलेलं एससी कॅटेगरीचा 119 मार्कावर इथं फायनल कट ऑफ गेलेलं आहे अकोला जिल्हा पोलीस भरती 2024ला एससी कॅटेगरीचा। चला बघा पुढे एसटी कॅटेगरी बघूया। तर एसटी कॅटेगरीचा जर आपण विचार केला मित्रांनो तर एसटी कॅटेगरीचे टोटल बघा 14 जागा होत्या मित्रांनो। एसटी कॅटेगरीच्या बघा 14 जागा होत्या। त्याच्यामध्ये एसटी कॅटेगरीच्या होमगार्डचं कट ऑफ गेलेलं मित्रांनो बघा होमगार्डचं 109 मार्कावर गेलेलं आहे एसटी कॅटेगरीचा। आणि एसटी कॅटेगरीचा एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेलेलं मित्रांनो 92 मार्कावर। एसटी कॅटेगरीच्या इथं प्रकल्पग्रस्तचं कट ऑफ गेलेलं मित्रांनो 91 मार्कावर। जसं की बघा स्पोर्टमॅन म्हणजेच एसटी कॅटेगरीचं जे खेळाडू आहे मित्रांनो तर खेळाडूचा कट ऑफ मित्रांनो बघा 95 मार्कावर लागलेलं आहे इथं। आणि एसटी कॅटेगरीच्या महिलांचा जर आपण कट ऑफचा विचार केला मित्रांनो तर एसटी कॅटेगरीच्या महिलांचं कट ऑफ इथं 103 मार्कावर इथं फायनल लागलेलं मित्रांनो। आणि एसटी कॅटेगरीच्या मुलांचं कट ऑफ जर बघितलं मित्रांनो तर एसटी कॅटेगरीच्या मुलांचं इथं कट ऑफ मित्रांनो बघू शकता तुम्ही 111 मार्कावर इथं फायनल कट ऑफ लागलेलं आहे एसटी कॅटेगरीच्या मुलांचं। तर बघा अशा प्रकारे एसटी कॅटेगरीचं होतं। पुढे बघा नेक्स्ट कॅटेगरी बघूया। नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट बघा विजयचं बघा, विजयचं आपण बघूया मित्रांनो। तर विजयचं जर फायनल कट ऑफ बघितलं मित्रांनो तर बघा विजयच्या इथं 6 जागा होत्या, टोटल 6 जागा होत्या मित्रांनो विजयच्या। आणि विजयचं बघा अनाथ, विजयमध्ये अनाथाचा कट ऑफ लागलेला 113 मार्कावर। आणि विजयचं एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ लागले मित्रांनो 91 मार्कावर। आणि विजयमध्ये फिमेल जे विजयच्या ज्या महिला आहेत मित्रांनो विजय कॅटेगरीच्या त्यांचं कट ऑफ गेलेले फायनल 112 मार्कावर। आणि विजयच्याच मुलांचं कट ऑफ इथं 122 मार्कावर इथं मित्रांनो फायनल कट ऑफ इथं गेलेलं आहे। आता हे झालं मित्रांनो विजय कॅटेगरीचं। पुढे बघा पुढे नेक्स्ट कॅटेगरी बघूया। नंतर बघा एनटीबी आहे मित्रांनो। तर एनटीबीचं आपण बघून घेऊया एनटीबीचं काय कट ऑफ लागलेलं आहे। तर एनटीबीचं जर कट ऑफ बघितलं मित्रांनो 5 जागा इथं टोटल 5 जागा होत्या एनटीबीच्या। आणि त्याच्यामध्ये बघा एनटीबीमध्ये अनाथाचा कट ऑफ गेलेला मित्रांनो 117 मार्कावर। आणि एनटीबीमध्येच एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेलेले 94 मार्कावर। एनटीबीमध्येच एनटीबी महिलांचं कट ऑफ गेलेलं मित्रांनो 104 मार्कावर। आणि एनटीबीमध्ये मुलांचं कट ऑफ गेलेलं मित्रांनो 122 मार्कावर।
पुढे बघा, पुढे NTC आहे मित्रांनो, NTCचा आपण बघून घेऊया. तर NTC मध्ये टोटल इथं 7 जागा होत्या मित्रांनो, बघू शकता तुम्ही NTC कॅटेगरीच्या. आणि NTC कॅटेगरीमध्येच एक सर्व्हिसमॅनचे कट ऑफ गेलेले 193 मार्गावर, आणि NTCच्या महिलांचा कट ऑफ मित्रांनो 110 मार्गावर गेलेले, आणि NTCच्याच मुलांचा कट ऑफ मित्रांनो 120 मार्कावर इथं फायनल कट ऑफ लागलेले मित्रांनो. बघा आता NTDचं बघा, NTDच्या इथं 4 जागा होत्या मित्रांनो. 4 जागेमध्ये बघा NTDच्या एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेलेले 103 मार्ग, आणि NTDच्या महिलांचं कट ऑफ इथं गेलेले मित्रांनो 111 मार्ग, आणि NTDच्या मुलांचं कट ऑफ मित्रांनो इथं 119 मार्ग गेलेले. बघा आता SBCच्या टोटल 4 जागा होत्या, त्याच्यामध्ये पण बघा एक सर्व्हिसमॅन SBC एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेलेले 85 मार्गावर, आणि SBCच्या महिलांचं इथं कट ऑफ गेलेले 105 मार्गावर, आणि SBCच्या मुलांचं इथं मित्रांनो 113 मार्गावर इथं कट ऑफ गेलेले मित्रांनो. चला पुढे बघा, पुढे OBC कॅटेगरीचं जर बघितलं मित्रांनो, तो OBC कॅटेगरीच्या टोटल इथं बघा 37 जागा होत्या मित्रांनो OBC कॅटेगरीच्या. त्याच्यामध्ये OBC कॅटेगरीच्या 37 जागांमध्ये बघा सर्वात पहिले OBC होमगार्डचं कट ऑफ मित्रांनो 115 मार्गावर लागलेले, OBC पोलीस पाल्याचं कट ऑफ मित्रांनो 103 मार्गावर लागलेले, आणि OBC एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ इथं 99 मार्गावर लागलेले मित्रांनो. बघू शकता तुम्ही पुढे बघा, पुढे OBC भूकंपग्रस्ताचं कट ऑफ मित्रांनो 70 मार्गावर लागलेले, बघा सर्वात कमी 70 मार्गावर लागलेले, आणि OBC प्रकल्पग्रस्ताचं कट ऑफ 112 मार्गावर लागलेले मित्रांनो, आणि OBC खेळाडूचं कट ऑफ मित्रांनो इथं 106 मार्गावर लागलेले, आणि OBCच्या महिलांचं कट ऑफ मित्रांनो इथं फायनल कट ऑफ 108 मार्गावर लागलेले मित्रांनो, आणि OBCच्याच मुलांचं फायनल कट ऑफ इथं 118 मार्गावर इथं फायनल कट ऑफ लागलेले मित्रांनो. हे OBC कॅटेगरीचं होतं. पुढे बघा आता बघा मित्रांनो, आता हे SCBCचं आहे बघा, SCBCचं. तर SCBCच्या टोटल इथं 20 जागा होत्या मित्रांनो, बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये बघा SCBC होमगार्डचं कट ऑफ लागलेलं 116 मार्गावर, SCBC पोलीस पाल्याचं कट ऑफ लागलेलं मित्रांनो 92 मार्गावर, SCBC एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ लागलेले 88 मार्गावर, आणि SCBC प्रकल्पग्रस्ताचं इथं कट ऑफ लागलेलं मित्रांनो 100 मार्गावर, SCBC खेळाडूचं कट ऑफ इथं मित्रांनो 77 मार्गावर लागलेलं आहे, आणि SCBCच्या महिलांचं कट ऑफ मित्रांनो 108 मार्गावर इथं फायनल कट ऑफ लागलेले मित्रांनो, आणि SCBC मुलांचं इथं कट ऑफ फायनल कट ऑफ इथं 119 मार्गावर इथं लागले मित्रांनो अकोला जिल्हा पोलीस भरती 2024 मध्ये. आता बघा मित्रांनो, आता हे EWS मित्रांनो, EWSचं बघा. तर EWSचं टोटल इथं 18 जागा होत्या मित्रांनो. त्याच्यामध्ये बघा EWS होमगार्डचं कट ऑफ जर विचार घेतला मित्रांनो 107 मार्गावर लागले, आणि EWS पोलीस पाल्याचं कट ऑफ 104 मार्गावर, EWS एक्स सर्व्हिसमॅनचं कट ऑफ मित्रांनो 104 मार्गावर लागलेले, आणि EWS प्रकल्पग्रस्ताचं कट ऑफ 103 मार्गावर लागलेले मित्रांनो, आणि EWSच्याच इथं खेळाडूंचं कट ऑफ इथं 77 मार्गावर लागले मित्रांनो, आणि EWSच्या महिलांचं इथं कट ऑफ फायनल कट ऑफ 90 मार्गावर लागलेलं आहे, आणि EWSच्या मुलांचं इथं फायनल कट ऑफ 113 मार्गावर इथं लागलेले मित्रांनो. हे झालं EWSचं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची ही वेटिंग आपला निवड यादी होती मित्रांनो, सिलेक्शन लिस्ट. आता हे बाकीच्या वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो, वेटिंग लिस्ट आपण काही बघणार नाही मित्रांनो. तर बघा अशा प्रकारची ही निवड यादी होती मित्रांनो. कास्टनुसार फायनल कट ऑफ काय गेलेले मित्रांनो, कोणत्या कास्टच्या आरक्षणानुसार मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो. जर तुम्ही पण अकोला जिल्हा पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरत असाल तर तुम्हाला तुमचं कास्टचं कट ऑफ किती लागलंय मागच्या वर्षीचं ते तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही इथं यंदा फॉर्म 2025 पोलीस भरतीमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये भरू शकतात. अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो. मी आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, आणि मला कमेंट पण करा मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या जिल्ह्याचे ते व्हिडिओ पाहिजे, त्याच्यावर मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवून आणेल. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.